बारामतीमधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार नकोसे असल्याचं दिसतंय। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा भाजप कार्यालयाच्या चाव्या अजित पवारांकडे द्या, अशी मागणी आता बारामतीतल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। याच संदर्भात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी संवाद साधलाय, पाहूया। बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली। ह्या बैठकीमध्ये खरं तर एक महत्त्वाचा निर्णय खरं तर या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि जे नगरसेवक पदासाठी उमेदवार होते त्यांच्याकडून घेण्यात आला। एकतर महायुतीमधून अजित पवारांना बाजूला काढा किंवा बारामतीतलं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय बंद करा। आता या संदर्भात आपण बातचीत करू। ज्या कार्यकर्त्याची खरं तर बैठक झाली, ज्या नगरसेवक पदासाठी जे उभे राहिलेले होते त्यांची बैठक झाली, काय बैठक झाली, बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? बारामती परिषदेमध्ये आमचे जे 27 उमेदवार होते आणि नगराध्यक्ष पदाचे 1 उमेदवार, असे 28 जणांची आज आमची बैठक झाली। आम्ही फक्त उमेदवारांची बैठक घेतली, कुठल्याही कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची घेतली नाही। आणि उमेदवारांनी जे काही गोष्टी मांडल्या त्याच्यामध्ये असं निदर्शनास येते की गेले 2 वर्ष आम्ही महायुती म्हणून प्रामाणिकपणे काम करतो। लोकसभा विधानसभेला आम्ही राष्ट्रवादीचं इथं काम केलं, जागा भारतीय जनता पक्षाची असताना देखील आम्ही राष्ट्रवादीला दिली, त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं। आणि मात्र ज्यावेळेला नगरपालिका निवडणूक आल्या त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम ह्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि अजितदादांकडनं झालेलं आहे। आमच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात अजित पवारशी मागणी केलेली होती, परंतु त्यांनी अपेक्षित असं त्याचं आम्हाला रिप्लाय दिलेला नाही, प्रतिसाद दिलेला नाही। त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या स्वबळावर एकूण 28 नगरसेवक उभे केले होते। त्याच्यामध्ये शहर नगराध्यक्षांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता। जर लोकांनी आम्हाला विचारलं देवेंद्र फडणवीस बारामतीत आहेत, तुमच्या प्रचाराला का आले नाहीत, का आले नाहीत, आम्ही काय सांगायचं लोकांना? लोकसभेला आम्ही जर त्यांचा प्रचार करत असेल, विधानसभेला जर आम्ही त्यांचा प्रचार करत असेल, तर तुम्ही बारामतीतली नगरपालिकेची निवडणूक का लढवता, असं लोकांनी आम्हाला विचारणा केली। आमच्याकडे त्याचं उत्तरच नाही ना। कुठल्या तोंडाने आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांकडे जायचं? म्हणून हा जो काही पराभव झालेला आहे हा नुसता आमचा नसून हा देवेंद्र फडणवीसांचा पराभव आहे। त्यांनी याच्या संदर्भात खुलासा केला पाहिजे। देवेंद्र फडणवीस या संदर्भात नेमका काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।